फायर ब्रिगेड अधिकारी सुनील माळी यांना जीवे मारण्याची सुपारी देऊन खुनाच्या प्रयत्नातील मुख्य आरोपीसह इतर एक आरोपी जेरबंद. सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी. दिनांक 27/1/2026 रोजी रात्री 7:40 वाजण्याच्या सुमारास कलानगर दत्त मंदिर जवळ सांगली येथे यातील फिर्यादी व त्याचे मित्र सुनील माळी असे दुचाकीवरून सुनील माळी यांचे राहते घरासमोर जाऊन मोटरसायकल थांबवित असताना जखमी नामे सुनील कृष्णात माळी यांनी आरोपी अभिजित अनिल कुमार चव्हाण यांचे रसिका मार्केटिंग सांगली व GLC ग्रुप ऑफ फायर अँड सेफ्टी इंजिनियर्स सांगली हे दोन्ही फर्म मुख्य अग्निशमक अधिकारी सुनील कृष्णात माळी यांनी फर्मचे लायसन मुदतीमध्ये खाडाखोड केल्याबाबत तसेच GLC ग्रुप ऑफ फायर अँड सेफ्टी केले होते. याचा राग मनात धरून अभिजित अनिल कुमार चव्हाण याने यातील मुख्य आरोपी मलिक सलीम शेख यांना मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील कृष्णात माळी यांना जीवे मारण्याची सुपारी दिली होती. त्याप्रमाणे यातील आरोपी नामे प्रथमेश सुरेश पाटोळे व 23 वर्ष राहणार झील शाळेचे पाठीमागे दत्तनगर बामनोळी कुपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली. तोयीद उर्फ हुसेन फारुख सुतार वय वर्ष 19 राहणार हांडे गल्ली दत्तनगर बामनोळी कुपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली. मलिक सलीम शेख राहणार राजावत कॉलनी दत्तनगर बामनोळी तालुका मिरज जिल्हा सांगली. डी माया उर्फ शुभम आनंदा पारसे राहणार चाणक्य चौक सांगली आणि संगणमत करून त्यांच्यावर लक्ष ठेवून धारदार चाकूने बरगडीत वार करून सुनील कृष्णात माळी यांना गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच माननीय वरिष्ठ पोलीस अधीक्षक संदीप घुगेसो, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकरसो, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप भागवत, शहर विभाग सांगली तसेच अरुण सुगावकर, पोलीस निरीक्षक सांगली शहर पोलीस ठाणे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्ह्यातील आरोपी यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना DB पथकातील पोलीस उपनिरीक्षक सागर होळकर व इतर अंमलदार यांना सदर आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत सूचना देऊन पथके तयार केली. सदर पथकातील अधिकारी अंमलदार यांनी आरोपीचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक सागर होळकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल 1763 संदीप पाटील, पोलीस कॉन्स्टेबल 793 गौतम कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल 1032 संतोष गडवे यांना त्यांच्याकडील गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा विष्णू अण्णा फळ मार्केट सांगली या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे DB पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून आरोपी नामे मलिक सलीम शेख राहणार राजावत कॉलनी दत्तनगर बामनोळी तालुका मिरज जिल्हा सांगली यांना ताब्यात घेतले व त्यानंतर यातील आरोपी नामे अभिजित अनिल कुमार चव्हाण राहणार कमल निवास राम मंदिर चौक सांगली यास राम मंदिर चौक सांगली येथून ताब्यात घेतले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर हे करत आहेत.